हो. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचं आहे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन, मान पाठ ताठ सरळ, दृष्टी मिटलेली, मान सरळ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक, थोडा, परत एक दीर्घ श्वास, थोडा, परत एक, ओंकार घेऊया, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्येन योपाकृतं प्रवरं वीणाम् अतं प्राञ्जलिर्मानतुस्मिन् रक्षण करायचं आहे. गरमाचा स्पर्श अलगद अशा रीतीनं डोळे उघडू. काल आपण आसनं बघितलेली आहेत जवळपास. त्यातील 2 आसनांची आपली माहिती राहिली होती, बरोबर आहे. मयूरासन आणि वृश्चिकासन. बाकी 3 आसनांची माहिती घेतलेली आहे. लगेच बघूयात ते पुढे जाऊया. मयूरासन बघूयात. मयूर म्हणजे अर्थातच मोर. ज्या आसनामध्ये आपल्या शरीराला मयूरासारखा आकार प्राप्त होतो. जसं की ज्यावेळी गरुडासन केलो त्यावेळी आपल्या शरीराला आकार कोणत्या पक्षासारखा आला तर गरुडासारखा. तसेच बकासनामध्ये बकासनामध्ये सुद्धा बगड्याप्रमाणे आपल्या शरीराला आकार प्राप्त झाला म्हणून त्याला आपण बकासन म्हणलं. तसंच पुढे मयुराप्रमाणे ज्या आसनामध्ये आपल्या शरीराला आकार मिळतो त्या आसनाला म्हणायचं आहे आपल्याला मयूरासन. तर मयूरासनामध्ये नेमकं कोणत्या मासपेशी तिथं उपयोगी येतात, कोणत्या मासपेशीवरती ताण पडतो, तर आपले दंडाच्या मासपेशी ट्रायसेप्स असतील, परत ग्लूट्स मॅक्झिमस असेल किंवा स्पायनल एक्सटेन्सर्स म्हणजे मेरुदंडाशी संबंधित मासपेशी. ह्या झाल्या मासपेशींची
संबंधित. तसेच कोणकोणते त्याच्यामध्ये सहभागी होतात अवयव? आपले हात आहेत, हाताचा मनगट आहे, तळहात आहे, बरोबर आहे, कोपर आहे, हे सांधे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्यासोबत दंडाचा भाग आहे. आणि ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं करत असतो त्यावेळी खांदे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात. ह्या झाल्या मांसपेशी आणि सांध्यांचा सहभाग. तर पुढे चालून जर बघायला गेलं अवयवांकडे, म्हणजे नेमकं कोणत्या अवयवाकडे याचा ताण पडतो, कोणत्या अवयवांना याचा व्यायाम मिळतो, तर पोटावरतीचा जास्तीचा ताण पडतो, बरोबर आहे. मग तेथील अवयव काय काय आहेत सांगता येतील? ज्या ठिकाणी मयुरासनाचा दाब पडतो त्या ठिकाणी कोणते अवयव येतील हो? जठर जठर येतंय, स्वादुपिंड येतंय, बरोबर आहे. लिव्हर तर लिव्हर येते. जठर, स्वादुपिंड, लिव्हर, बरोबर आहे. आणि आणखीन एक आसन आहे बघा आपलं योग मुद्रासन किंवा योग मुद्रा. त्याच्यामध्ये आपण मांडी घालून करत असतो, ते पद्मासन घालून करत असतो असं, बरोबर आहे. पद्मासन घालून हे असं आपण पुढे झुकत असतो. तर याच्यामधले अवयव वेगळे, बरोबर आहे का? ह्या मांड्या ज्या तिथे लागतात तो भाग कुठला येतो तर किडनीचा भाग येतो. किडनीचा भाग असेल म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय तर नेमकं कोणत्या भागामध्ये आपल्याला तिथं दाब येतो, म्हणजेच जठराच्या ठिकाणी दाब येतो त्याच्यामुळे तेथील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज मधलं रक्तप्रवाह सुधारतो, पॅनक्रियाचं कार्य सुधारतं, त्याच्यामुळे मधुमेहांच्या रोग्यांना हे आसन लाभदायक आहे, बरोबर आहे. पॅनक्रियाज काय करतं? इन्सुलिन, बरोबर आहे का? जसं आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते तसंच पॅनक्रियाज नावाचं जे इथे एक अवयव आहे ते काय करतं? इन्सुलिन तयार करतं. त्यानं जर इन्सुलिन तयार करायचं कमी केलं तर आपल्याला काय होते? शुगर होते, बरोबर आहे. तर काही जणांचा असा भ्रम असतो की साखर खाल्ल्यामुळे शुगर होते. असं होत नसतं. तर साखर झाल्यास शुगर खायची नसते, बरोबर आहे. तर इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं शरीरामध्ये तर रक्तातली साखर ही तशीच पडून राहते, संपत नाही, बरोबर आहे. शुगर होते म्हणजे साखर येण्याचा मार्ग आहे आपल्या शरीरामध्ये, पण ती बाहेर जाण्याचा मार्ग बंद होतो. तो बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे साखर काय होते? रक्तामध्ये तशीच पडून राहते. इन्सुलिन आलं म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. तर पॅनक्रियाजला उद्दीपित करण्याचं कार्य हे मयुरासन करत असतं. त्याच्या पुढे जाऊन काय सांगता येईल तर जठराग्नी प्रदीप्त करणारा आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी हठयोग प्रदीपिकेमध्ये तर म्हणलंय की तीव्र प्रकारचं विष सुद्धा पचवून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये येते. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला असा घेता येतो की जठराग्नी खूप तीव्र अशा स्वरूपाची होते. म्हणजेच काय म्हणता येईल तर खाल्लेलं कसल्याही प्रकारचं अन्न असेल, बरोबर आहे. आता काही जणांना अन्नामध्ये जरी बदल झाला तरी पोट गुडगुड करायला लागतं, पोटामध्ये दुखायला लागतं, असे प्रकार दिसून येतात, मळमळ व्हायला लागतं. परंतु मयुरासर करणाऱ्या व्यक्तीनं काही जरी खाल्लं तरी ते पचून टाकण्याची ताकद त्याच्यामध्ये येत असते. त्याचसोबत पोटावरील मांसपेशींवरती ताण पडल्यामुळं त्या मांसपेशींचं सुद्धा आरोग्य सुधारतं. तसेच संतुलन केलं जाणारं आसन आहे. मी कालच सांगितलं की बघा जे काही आजची आसनं आहेत आपली ही संतुलन साधली जाणारी आसनं आहेत. तर मग त्याच्यामध्ये संतुलन फक्त शरीराचंच होतं का? तर शरीरासोबतच मनाचं सुद्धा संतुलन आपल्याला तिथं साधता येतं, बरोबर आहे. हे झालं आपल्या फायद्यामध्ये. तर कोणी करू नये याच्यामध्ये काय सांगता येईल मयुरासनामध्ये? पोटाचे विकार असतील त्या लोकांनी करू नये, किंवा पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील त्या लोकांनी करू नये, किडनीचे आजार असतील त्यांनी करू नये.
आता इथं मात्र पोटाचे विकार, पोटाची शस्त्रक्रिया, किडनीचे विकार हे इथं येतील, कारण अतिरिक्त दाब हा कुठं पडतो? पोटावरती पडतो. त्यासोबत हात बळकट होतात, हातामध्ये मजबूती येते. आणखीन काय सांगता येईल कोणी करू नये मध्ये? फिट्स येणाऱ्या लोकांनी करू नये. ठीक आहे, फिट्स येणारे. अतिरिक्त दाब कशावरती येतो? हातावरती. म्हणजेच हाताच्या काल आपण बकासनामध्ये जे सांगितलं की मनगटामध्ये काही त्रास असेल, मनगट दुखत असेल किंवा हाताचा हाड वगैरे मोडलेला असेल, कोपऱ्यामध्ये काय म्हणजे या सांध्यामध्ये काही दुखणं असेल किंवा हातामध्ये मुंग्या येणं म्हणा, हात जड पडणं म्हणा, बरोबर आहे. अशा जर काही गोष्टी असतील तर त्या लोकांनी सुद्धा तिथं मयुरासन करू नये आणि योग्य मार्गदर्शकाच्या खाली करणं हे योग्य राहील. तसंच उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा हे आसन करू नये. त्याच्या पुढचं आसन आहे आपलं वृश्चिकासन. वृश्चिकासन, तर या आसनामध्ये बघा शरीराचा कोणता कोणता भाग सहभागी होतोय, बरोबर आहे. हातांच्या मांसपेशी पण सहभागी होत आहेत, पोटांच्या मांसपेशी सहभागी होत आहेत, मेरुदंडाशी संलग्नित मांसपेशी सहभागी होत आहेत, तसेच मांड्यांच्या मांसपेशी आणि पिंढऱ्याच्या, बरोबर आहे. तर याला काय नावं दिलेली आहेत बघा. डेल्टॉइड म्हणून दिलेला आहे खांद्यांच्या मांसपेशींना, रेक्टस ॲब्डॉमिनस म्हणजे पोटाच्या मांसपेशी पुढच्या, ओसास मेजर म्हणजे मेरुदंडाशी संलग्नित असणाऱ्या, रेक्टस फेमरस म्हणजेच मांडीशी संलग्नित असणाऱ्या, अशा विविध प्रकारची नावं सुद्धा इथं दिलेली आहेत. मग ह्या झाल्या मांसपेशीशी संबंधित. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा हातांचा सहभाग आहे, म्हणजे हातावरती संतुलन केली जाणारी आसन आहे. मयुरासन, बकासन, वृश्चिकासन यांच्यामध्ये सर्वांमध्ये हँड बॅलन्सिंग असणं म्हणजेच हातांचा सहभाग इथं होतो. तर आता ज्याप्रमाणे आपण मयुरासनामध्ये सांगितलं की बाबा हाताचा तळवा, हाताचा कोपर, मनगट आणि खांदा हे सर्व याच्यामध्ये सहभागी होतात, त्याच्यामुळं त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारतं, हातामध्ये बळकटी येते. त्याचसोबत आता वृश्चिकासनामध्ये बघा माग पाय टाकल्यामुळं पोटावरती जास्त ताण येतो. दोन प्रकारचा ताण असतो बघा आसन करताना. एक आहे कॉम्प्रेशन करणारा, बरोबर आहे. आता समजा आपण पश्चिमोत्तानासन केलं आणि दुसरं काय आहे ते भुजंगासन केलं. आता बघा मेरुदंडामध्ये पश्चिमोत्तानासन केल्यावर कोणत्या प्रकारचा ताण आला हो? ताण दोन प्रकारचे. आता पश्चिमोत्तानासन केल्यास येणारा ताण आहे तो कॉम्प्रेशन करणारा आहे, पोटाला कॉम्प्रेशन करणारा किंवा मेरुदंडाला कॉम्प्रेशन करणारा. बघा पोट मध्ये जातं पश्चिमोत्तानासन. तेच भुजंगासन केल्यास काय होतं? त्याच्या उलटा. एक्सपान्शन करणारा, ताणणारा ताण, आलं लक्षात. आणि मेरुदंडाला सुद्धा एक उलटा बाक देऊन ताणण्याचं कार्य म्हणजेच त्याच्यावरचं कॉम्प्रेशन काढणारा ताण. दोन प्रकारचे ताण बघा. पश्चिमोत्तानासनामध्ये कॉम्प्रेशन नावाचा प्रकार होतो, तर भुजंगासनामध्ये एक्सपान्शन नावाचा प्रकार होतो, म्हणजेच ताण काढून टाक. एक प्रकारचा दाब निर्माण होतो. दाब जो निर्माण होतो तो पश्चिमोत्तानासनामध्ये होतो. कॉम्प्रेशन म्हणजे दाबच निर्माण होतो आणि एक्सपान्शन म्हणजे ताण निर्माण होतो. हो हो हो, म्हणजे तेच नेमकं कोणत्या आसनामध्ये काय. तसंच वृश्चिकासनामध्ये कोणत्या प्रकारचा ताण निर्माण होईल पोटावरती? मग एक्सपान्शन. हा, एक्सपान्शन, बरोबर आहे. तर एक्सपान्शन झाल्यामुळे पोटाची चरबी सुद्धा कमी होते आणि पोटातील अवयवांना सुद्धा एक उत्तम अशा प्रकारचा व्यायाम मिळतो.
त्याचसोबत मेरुदंडाचं सुद्धा काय होतं, एक्सपान्शन होतं. मग मेरुदंडाला लवचिक ठेवण्यासाठी मेरुदंडाचं एक्सपान्शन हे गरजेचं आहे. म्हणजेच वृश्चिकासन पहिला मेरुदंडाला सुद्धा लवचिक ठेवणारा आसन आहे, पोटाची चरबी कमी करणारा आसन आहे, पचनशक्ती वाढवणारा आसन आहे. तसंच आर्म बॅलन्सिंग असल्यामुळं हात मजबूत करणारा आहे. त्याचसोबत ज्यावेळी पाय असे वरती फोल्ड होतात त्यावेळी पायांच्या मासपेशींना सुद्धा व्यायाम मिळतो. त्यामुळं पायांचे मासपेशी सुद्धा मजबूत करणारे हे आसन आहे. त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट आपण प्रत्येक आसनामध्ये बघितली, हे सुद्धा बॅलन्सिंग केलं जाणारं आसन आहे. प्रत्येक आसनामध्ये आलं बघा. मयूरासनामध्ये आलं, बकासनामध्ये आलं, वृश्चिकासनामध्ये आलं, शीर्षासनामध्ये आलं. म्हणजेच बॅलन्सिंग केली जाणारी आसनं ही शरीराला संतुलित करतात, बॅलन्सिंग करतात. त्याचसोबत आपल्या मनावरती सुद्धा प्रभाव टाकणारी असतात. तसेच याच्यामध्ये सुद्धा बघा, पाय वरती होतात आणि डोकं खाली होतं. म्हणजे क्रिया कोणती होत असते हो अशा आसनामध्ये? हृदयाकडे शक्ती पुरवठा वाढतो. रक्ताचा प्रवाह विरुद्ध उलटा. दिशेने होतो, म्हणजेच डोक्याकडे. अशी किती आसन आहेत हो बघा? सर्वांगासन आहे, शीर्षासन आहे, विपरीत करणी मुद्रा आहे, बरोबर आहे. म्हणजे विपरीत करणे. आणि त्यासोबत हातावरती उभारून केलं जाणारं आसन आहे. आणि आता पाहिलेलं आपण वृश्चिकासन, याच्यामध्ये सुद्धा रक्तप्रवाह विरुद्ध दिशेने होतो. म्हणजेच हृदयाकडे जास्तीचा रक्तप्रवाह किंवा मेंदूकडे, आपल्या मेंदूकडे जास्त झाल्यामुळं जी शीर्षासनामध्ये जी फायदे सांगितले आपण, त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण आपण ऍडिशनल फायदे तिथं सांगू शकतो. म्हणजेच आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारणार आहे, मेंदूची कार्यक्षमता वाढवणारं आसन आहे. त्याचसोबत स्काल्प म्हणजेच केसांचं आरोग्य वाढवणारं, केस गळणे, अकाली गळणे, केस पांढरे होणे, हे सुद्धा त्याच्यामध्ये फायदेशीर आहे. त्याचसोबत हृदयाला मजबूत करणारा आसन आहे, हृदयाला विश्रांती देणारा आसन आहे. आणि त्याच्यामध्ये थायरॉइडचा सुद्धा सहभाग होतो. त्याच्यामुळं थायरॉइडला सुद्धा आरोग्य देणारं हे आसन आहे. रक्तप्रवाह विरुद्ध दिशेने म्हणजेच डोक्याकडच्या भागाकडे जास्त झाल्यामुळे चेहऱ्यावरती सुद्धा एक प्रकारचं तेज निर्माण होतं. चेहऱ्यावरची जी त्वचा आहे ती तजेलदार दिसायला लागते, तेजदार दिसायला लागते. कारण काय तर चेहऱ्यावरच्या मांसपेशींना सुद्धा, चेहऱ्याकडच्या त्वचेला सुद्धा रक्तप्रवाह व्यवस्थित झाल्यामुळं, सर्क्युलेशन वाढल्यामुळं तिथलं पण आरोग्य सुधारतं आणि चेहरा सुद्धा एकदम टवटवीत, ताजा तवाना वाटायला लागतो. ही झाली आपली वृश्चिकासनाचे फायदे. त्याच्यानंतर बघूया वृश्चिकासन कोणी करू नये, काय सांगता येईल आता? हाताचे हाताचे काही विकार असतील, मेरुदंडाचे विकार, हाताचे विकार, शस्त्रक्रिया झाल्या असतील, आता पोटाची शस्त्रक्रिया. मेरुदंडाचे विकार असणाऱ्यांनी इथं येतं बघा. आता मेरुदंडाचे विकार असणाऱ्यांनी करू नये, म्हणजे स्लिप पोटा सारखे आजार, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार, ज्यांना हालचाल करणं सुद्धा शक्य होत नाही, अशा व्यक्तींनी तिथं करणं ते अशक्य आहे. किंवा बॅलन्सिंग आसन आहे, अति लठ्ठ व्यक्तींनी करू नये. करता येईल का हो अशा व्यक्तींना, अति लठ्ठ असणाऱ्या? नाही. अति लठ्ठ व्यक्तींनी करू नये. किंवा पोटाचे पोटाचे, पोटाचे विकार असणाऱ्यांनी करू नये. ठीक आहे, पोटाचे विकार असणाऱ्यांनी, ज्यांना चक्कर येते, उच्च रक्तदाब आहे, किंवा ज्यांची हाडं ठिसूळ आहेत, अशा व्यक्तींनी पण करू नये. का करू नये अशा व्यक्तींनी? हाडं ठिसूळ आहेत त्यांनी, काय होईल हे आसन केलं तर? तोलात्मक आसन आहे, तोल जर गेला तर पडलं तर हाडं वगैरे मोडू शकतात. बरोबर, तोल वगैरे जर गेला, पडला तर हाड मोडण्याची शक्यता असते. आणि अति अशक्त व्यक्तींनी सुद्धा हे करू नये.
बघा, अति लठ्ठ व्यक्तीने पण करू नये आणि अति अशक्त व्यक्तीने पण करू नये. ज्यांचं आरोग्य साधारणतः सामान्य आहे अशा व्यक्तीने केलं तर चालेल. आणि भिंतीचा आधार घेत म्हणा, अशा गोष्टींचा वापर करत हे आसन योग्य मार्गदर्शकाच्या खाली शिकत शिकत आपल्याला करायचं आहे. ही झाली आजची आपली आसनं, म्हणजे आसनं पूर्ण होतात. कोणती कोणती आहेत सांगा बरं एकदा. वृश्चिकासन, मयुरासन, बकासन, शीर्षासन आणि गरुडासन. बरोबर, 5 आसनं. वृश्चिक आसनाचे फायदे सांगता येतील का 5? मेरुदंडाचं आरोग्य सुधारतं, पोटाचं आरोग्य सुधारतं, हातांचे दोन्ही हातावर ताण येत असल्यामुळे हातांच्या स्नायूंना बळकटी येते, दंडांच्या स्नायूंना बळकटी येते, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू पण चांगले बळकट होतात. आरोग्य आणि पोटाचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुधारते किंवा रक्तप्रवाह मेंदूकडे वाढल्यामुळे मेंदूचे आजार कमी होतात, डोळ्याचे आरोग्य सुधारते, चेहऱ्याचे आरोग्य सुधारते. परत डोळ्याचा चष्मा लागला असला तर तो डोळ्याचा तो कमी होऊ शकतो. ठीक, छान छान. बघा, आपण शीर्षासनामध्ये अनेक गोष्ट सांगतो की त्यांचं कान वगैरे फुटत असतं, अशा व्यक्तीने सुद्धा करू नये. म्हणजे ती गोष्ट इथं पण लागू पडते. आता कोणी करू नये सांगा तुम्ही सविताताई. मेरुदंडाचा काही आजार असेल तर त्यांनी करू नये. चक्कर येत असेल तर करू नये. हातांची काही शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी पण करू नये. आणि लठ्ठ व्यक्तीने किंवा जास्त वीक असणाऱ्या व्यक्तीने पण हे आसन करू नये. सर्वसामान्य तुमचे शरीर बांधलं असेल तर करू शकतो. बरोबर आहे. हातामध्ये काही तक्रारी असतील, हात दुखत असेल, हाताची सांधे दुखत असतील, किंवा हातामध्ये मुंग्या येणं, हात जड पडणं असे प्रकार असतील, किंवा खांद्यामध्ये काही विकृती असेल, खांदा डिस्लोकेट झालेला असेल, किंवा खांद्यांच्या हाडामध्ये काही विकृती असतील, तर तिथल्या सॉकेटमध्ये काही विकृती असतील, तर अशा लोकांनी सुद्धा तिथं करू नये. ठीक आहे, पुढे जाऊयात मग. प्राणायाम बघूयात आज. ताट बसून घ्यायचं. प्राणायाम कोणते आहेत तुम्हाला? भस्त्रिका, शीतली, शीतकारी आणि भ्रामरी. बरोबर आहे, 4 प्रकारचे प्राणायाम बघूयात. ताट बसायचं आहे. कोणत्याही आसनात, पद्मासन असेल, सिद्धासन असेल, सुखासन असेल, वज्रासन असेल, दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा ठेवायची आहे. मेरुदंड एकदम ताठ, दृष्टी समोर. सर्वप्रथम 3 दीर्घ श्वास घेऊयात, त्यानंतर बसरिकेचा अभ्यास करू. दीर्घ श्वास 1, परत 1 दीर्घ श्वास, परत 1, बघा. भस्त्रिका, भस्त्रा म्हणजे काय हो? लोहाराचा भाता. लोहाराच्या भात्याप्रमाणे इथं क्रिया आपली घडत असते. बरोबर आहे. लोहाराच्या भात्यातील जे हवा असते जलद गतीने येते बघा बाहेर येताना. बरोबर आहे. मध्ये जाताना तितकीशी जलद नसते. बघूयात. सर्वप्रथम बघा एकदा कसं आहे. श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना थोडस जलद. सर्वजण करूया. 10 म्हणजे
एकदा 10 करायचे आहेत आपल्याला, म्हणजे एक चक्र करूया 1 मिनिटाचं. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तीने मात्र थोडस सावकाश करावं किंवा नाही केलं तरी चालेल. चला चक्र करूया. एक दीर्घ श्वास, एक, थांबूया. थांबायचं आहे. डोळे झाकायचे, शांत बसायचं आहे. डोळे उघडा. काय अनुभव आल्यासारखा वाटतंय का? आला असेल तर सांगू शकता, नाहीतर दुसरं चक्र करूयात लगेच. आता बघा, भस्त्रिका 3 पद्धतीने करता येते. एक आहे सामान्य गती, दुसरी आहे मध्यम गती आणि तिसरी आहे तीव्र गती. आता सामान्य जी गती आहे, एखाद्यानं काही विकार असतील, दमा असेल किंवा उच्च रक्तदाब असेल, उच्च रक्तदाब असणारी तर एकदम सावकाश. तर दुसरा जो प्रकार आहे मध्यम गती, तो प्रकार घेऊयात लगेच. ताठ बसा. एक, थांबूया. विश्रांती. बघा, एका चक्रामध्ये 10 करतोय आपण, म्हणजे जवळपास 1 मिनिटाच्या जवळपास करतोय, बरोबर आहे. आणि थोडस शांत बसूया, डोळे झाकून घ्या. डोळे उघडा. बरोबर. आता तिसरं चक्र करूया जलद गतीने. ताठ बसा, दीर्घ श्वास. थांबायचं, डोळे मिटून घ्यायचे, शांत बसायचं. डोळे उघडायचे सावकाश. तर त्यामध्ये काही अनुभव आल्यासारखा वाटतोय का? श्वासावर लक्ष दिलं जातं का? ठीक आहे. आणखीन? नाशिकेचे दोन्ही मार्ग रिकामे होतात. परत मेंदू डोक्यामध्ये थोडीस चक्कर आल्यासारखी जाणवते जेव्हा आपण स्पीड मध्ये करतो, आणि खूप सासा हलकेपणा पण जाणवतो. नाकपुड्या मोकळ्या झाल्यासारख्या वाटतात, डोक्यावरती मुंग्या आल्यासारख्या वाटतात, चेहऱ्यावरती मुंग्या आल्यासारख्या वाटतात. म्हणजे काय होतं नेमकं? मुंग्या आल्यासारख्या वाटतात म्हणजे काय होतं?
प्राणवायूचा प्रवाह सगळीकडे वाढला जातो जास्त. बरोबर आहे. प्राणवायूचा प्रवाह सर्वत्र जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो. किंवा बघा, आपण जास्त वेळ बसून उठलं की काय होतं, मुंग्या येतात. म्हणजे जास्त वेळ बसवतो म्हणजे काय झालं होतं, तिथल्या ज्या नसनाड्या आहेत त्या दाबून बसल्या होत्या आणि त्याच्यामुळं पुढचा रक्तप्रवाह व्यवस्थित होत नव्हता. बरोबर आहे. आता समजा असं धरून ठेवा हाताला बराच वेळ, तर मुंग्या यायला लागतात. आणि ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस मुंग्या परत जातात. बरोबर आहे. म्हणजेच सोडल्याबरोबर मुंग्या परत जातात. रक्तप्रवाह सुद्धा वाढीस लागतो. ज्या ज्या भागामध्ये आपल्या मुंग्या आल्यासारखं वाटतात तिथला रक्तप्रवाह सुद्धा वाढीस लागतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं. तसेच मन सुद्धा स्थिर व्हायला लागतं. मनाला स्थिर करण्याची गरज पडत नाही, आपोआपच स्थिर व्हायला लागतं. बरोबर आहे. ज्यावेळी आपण ध्यानामध्ये बसतो त्यावेळी मात्र मन आपल्याला स्थिर करावं लागतं. पण प्राणायाम केल्या केल्या आपलं मन आपोआपच स्थिर व्हायला लागतं, विनासायास. म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागत नाही, ते आपोआप स्थिर व्हायला लागतं. पुढचा प्राणायाम बघूयात लगेच. भ्रामरी. दोन्ही हातामध्ये षण्मुखी मुद्रा घ्यायची. तर तर्जनी जी आहे ती भुवयाच्या वरती, दोन बोटे डोळ्यावरती, करंगळी जी आहे नाकाच्या जवळपास, आणि अंगठ्याने आपल्याला एक कान बंद करायचा. अशा पद्धतीनं षण्मुखी मुद्रा बांधून घ्या सर्वजण. 3 चक्र करूया भ्रामरीचे. आणि भ्रामरी म्हणजेच भ्रमर. भ्रमर जसं गुंजन करतो गुई, तशा पद्धतीने आपल्याला गुंजन करायचं. ताठ बसायचं आहे. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. श्वास घ्या. षण्मुखी मुद्रा सोडायची आहे सावकाश, आणि अलगद अशा रीतीनं डोळे सुद्धा उघडून घ्यायचे. हा झाला आपला भ्रामरी. एकूण प्राणायाम किती आहे तो? 8. 8 आहे. कोणते कोणते आहेत? सूर्यभेदी, उज्जयी, भस्त्रिका, शीतली, शीतकारी. ठीक आहे. कपालभाती भ्रामरी पण आहे ना त्यात. भस्त्रिका, भ्रामरी. भस्त्रिका, भ्रामरी, उज्जयी, शीतली, शीतकारी. बघा, सूर्यभेदन, उज्जयी, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. प्लाविनी. प्लाविनी जी आहे ती 8व्या प्रदीपिकेमध्ये आहे, आणि घेरंड संहितेमध्ये प्लाविनी नाही तर केवली आहे. तिथे एक तो बदल आहे. तर हे 8 प्रकारचे प्राणायाम आहे. तर पुढचा आहे, आपण शीतली घेऊयात लगेच. शीतलीमध्ये आपल्या जिभेचा जो आकार आहे. एक शंका आहे. आता जो आपण भ्रामरी प्राणायाम केला की नाही, तर तो ही जी षण्मुखी मुद्रा आहे ती न बांधता सुद्धा नुसतं असं बसून सुद्धा करण्यास सांगतात काही ठिकाणी. हो, येते ते करताय. योग्य आता आहे.
काही याच्यामध्ये बघा नुसतं अशा पद्धतीने केलं जातं, कान बंद केले जातात. अशी नुसती षण्मुखी मुद्रा न बांधता पण करता येते, पण कान बंद करणं एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. म्हणजे अंतर जो आवाज आहे, आंतरिक आवाज, तो ऐकण्याचा तिथं प्रयत्न होतो, बरोबर. आणि ज्यावेळी आपण कान न बंद करता जर केलो तर आंतरिक आवाज ऐकू येणार नाही आपल्याला, बाहेरचा आवाज ऐकता येतो. तसं पण करता येते. ज्यावेळेस 11 वेळेस 21 वेळेस जर करायचं असेल तर हात अवघडू शकतात, त्यावेळी मात्र आपण हात म्हणजे षण्मुखी न बांधता सहित करू शकतो. परंतु फायदे ध्यान मुद्रा करून सुद्धा करता येतो. हो, ज्ञान मुद्रा असेल, ध्यान मुद्रा असेल, द्रोण मुद्रा असेल, म्हणजे ध्यानात्मक आसनामध्ये कोणतेही करू शकतो. फायदे मात्र तेच आहेत, फायद्यात बदल होत नाही. फक्त आंतरिक जो आवाज आहे म्हणजे कान बंद करून ऐकण्याचा, तो तिथं थोडा कमी होतो. बाकी फायदे जशाच तसे भेटतात. पुढे बघूया. किंवा काही ह्याच्यामध्ये तर्जनीने कानं बंद केली जातात, अशा पद्धतीने. याच्यामध्ये म्हणजे कान बंद करण्याचा उद्देश आहे, दुसरा काय. अंगठ्याने बंद करा किंवा तर्जनीने बंद करा. आणि षण्मुखी मुद्रा बांधल्यामध्ये षण्मुखी मुद्रेची लाभ तिथं सांगितलेले आहे, असं थोडक्यात. शीतली करूयात. ताठ बसायचं आहे. जिभेचा आकार इंग्रजीमधील जे यू अक्षर आहे त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं ठीक आहे. ताठ बसा. जिभेचा आकार करून घेऊयात. आणि आकार केल्यानंतर यू सारखा मधून जी जागा उरते जिभेच्या, त्यामधून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि नंतर कुंभक करता आलं तर कुंभक करायचा आहे. दीर्घ श्वास घेऊयात. चला. जालंधर बंद, अंतरकुंभक. 1 2 3. श्वास सोडायचा आहे. परत एक चक्र. जालंधर बंद. 1 2 3. बंद सोडायचा आहे, श्वासही सोडायचा आहे. परत एक चक्र करूया. 2 3 4 5. लगेचच शीतकारी करून घेऊयात. 3 चक्र. दोन्ही दात एकमेकावरती घट्ट बसवायचे. 1 2 3. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा आहे. जालंधर बंद सोडायचा आहे. परत एक चक्र. 1 2 3 4 5. सोडा. परत एक करूयात. 1 2 3 4 5. श्वास सोडा. जालंधर बंद सोडा. थांबूयात. ही झाली शीतली आणि शीतकारी. सर आपल्याला हे त्रिबंध लावून पण करता येतात ना, शीतली आणि शीतकारी. किती बंद? तिन्ही बंद, मूलबंद, उड्डाण बंद आणि जालंधर बंद. त्रिबंध युक्त पण प्राणायाम करता येतो ना.
हा, त्रिबंध करता येतो. मूलबंध लावायचा. उड्डाणबंद, आता उड्डाणबंदामध्ये म्हणलं तर कसं आहे, उड्डाणबंद तितकासा लावता येणार नाही. ज्यावेळी आपण आंतरकुंभ करतो त्यावेळी उड्डाणबंद तितकासा लावता येत नाही. बाह्य सहजरित्या. बाह्य कुंभकामध्ये उड्डाणबंद चांगला येतो. म्हणजे श्वास बाहेर असला की पोट जास्तीच मध्ये येत आहे, परंतु थोडाफार तिथं लागतो श्वास आंतरकुंभ केल्या. आणि जालंधर बंद. बघा, इतर कोणते प्राणायाम असतील किंवा आसन असतील तर मूलबंद आपण तिथं लावू शकतो. बरेच ठिकाणी आपल्याला लावता येतो. म्हणजे फायदे दुप्पट होतील. बंदाचे पण फायदे, प्राणायामाचे पण फायदे, मुद्रेचे पण फायदे, असं प्लस मध्ये फायदे होतील. तर बघूया सुरुवातीपासून भस्त्रिकेपासून. भस्त्रिका बघा, आता एक सांगतो. भ्रामरी, ओंकार आणि भ्रामरी यांचा जास्तीत जास्त प्रभाव कुठे आहे? हा भाग लक्षात. आणि भस्त्रिकेचा जास्तीत जास्त प्रभाव कुठे आहे? हा भाग. आणि कपालभातीचा जास्तीत जास्त प्रभाव कुठे आहे? तर हा भाग, खालचा पोटाचा भाग, इथून खाली. आलं लक्षात? भ्रामरी, ओंकार आणि भ्रामरी, भस्त्रिका आणि कपालभाती. बरोबर आहे. तर भस्त्रिकेचा संबंध जास्तीत जास्त कोणाशी येतो? रेस्पिरेटरी सिस्टमशी येतो. श्वसन संस्थेला निरोगी ठेवण्याचं कार्यही भस्त्रिका करत असते. त्याचसोबत फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं आणि फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी जी आहे, लवचिकता आहे, ती वाढते. श्वास धारण करण्याची क्षमता वाढते आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन हवा घेतल्यामुळं ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा वाढतं. मग कोणत्या विकारामध्ये फायदा होईल? फुफ्फुसाचे काय विकार आहेत? तर दमा आहे. आता कफ संबंधित विकार, कफाला कमी करणारी आहे भस्त्रिका. तर कफाचे विकार किती आहेत तो एकूण माहित आहे का? एकूण कफ विकार सांगता येतील? आठवत नाहीये सर. 40 प्रकारचे. ठीक आहे. 20 प्रकारचे पित्त आणि 80 प्रकारच्या वाती, जवळपास 80 प्रकारच्या वाती. 80 प्रकारचे वातीचे विकार आहे, बरोबर आहे. आणि पित्ताचे 40 प्रकारचे आहेत आणि 40 आणि 20 प्रकारचे कफ आहेत. कफाचे 20 प्रकारचे आहेत. म्हणजेच काय हो, काय सांगता येईल या विकारामध्ये? एक दोन सांगता येतील का? कफामध्ये दमा लागतो. बरोबर आहे. सर्दी आहे, सर्दी, पडस, खोकला, वारंवार नाकातून पाणी येणं, वारंवार शिंका येणं, असे प्रकार असतील. म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टमचा संपूर्ण भाग, श्वासनलिका असेल, नाकाचा भाग असेल, घशाचा भाग असेल किंवा पूर्ण दोन्ही फुफ्फुस असतील, तर या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. म्हणजेच आताच बघा, सुरुवातीला सविताताईंनी म्हणले होते की नाकपुड्या मोकळ्या झाल्यासारख्या वाटत आहेत. म्हणजेच श्वसन मार्गाची शुद्धी सुद्धा, म्हणजे श्वसन मार्गाला मोकळं करणारा आहे. वारंवार सर्दी होणं, खोकला होणं असे विकार सुद्धा कमी होतील. म्हणजेच थोडक्यात इम्युन सिस्टीम जे आहे, रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवणारा हा प्राणायाम आहे. बघा, शरीरातील प्रत्येक अवयवाला, प्रत्येक मांसपेशीला आणि हृदय असेल, फुफ्फुस असेल, किडनी असेल, काही असेल, तर जास्तीत जास्त कशाची गरज असते? तर ऑक्सिजनची.
शरीराला काम करण्यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज असते आणि ही गरज आपल्याला या प्राणायामामधून पूर्ण होते. मग काय सांगता येईल? कोणीतरी 5 फायदे सांगा एक जण भस्त्रिकेचे. भस्त्रिका त्रिदोषाचे क्षमन करते. वात पित्त त्रिदोष कफ समठेव त्रिदोषाचे नाही, कपदोषाचे. आता काय? कफ आता त्रिदोष सम ठेवण्यास मदत करते भस्त्रिका प्राणायाम. म्हणजे पित्त पण कमी करते आणि वात पण आणि कफ पण. बरं, ठीक आहे. पुढे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. हृदय बलवान राहते. रक्ताभिसरण चांगलं होतं. ऑक्सिजनची लेवल चांगली राहते. आता रक्ताभिसरण नेमकं कुठलं चांगलं होईल? फुफ्फुसाचं आपली फुफ्फुसामध्ये पंपिंग होणार आहे ना, म्हणजे फुफ्फुसाद्वारे हृदयाला ते चांगलं राहणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, फुफ्फुस आणि हृदय बलवान राहते. ठीक आहे. आणखीन काही? श्वास गतीत झाल्यामुळे शरीरातील प्रत्येक नाडी ही सक्रिय होते. बरोबर आहे. जसं की मुंग्या बघा येत होत्या आपल्या डोक्यात, म्हणजे नाड्या सक्रिय करण्याचं काम, नाड्या बलवान करण्याचं काम हे सुद्धा तिथं होत असतं. एक जण सांगा, 5 फायदे सांगा सलग. फुफ्फुसाच्या ज्या भिंती आहेत बघा, आपण ज्या खोलीत बसलोय त्या खोलीला सुद्धा भिंती आहेत, बाजूची, वरची, खालची, इकडची, तिकडची. तसंच फुफ्फुसाच्या ज्या आउटर लेअर आहेत, म्हणजे फुग्याचा आउटर लेअर म्हणजे फुग्याची जी लेअर आहे, तशी त्या फुफ्फुसाच्या भिंती सुद्धा भस्त्रिका प्राणायामाने मजबूत होतात. आउटर लेअर्स म्हणजे बघा, फुग्याला आपण टाचणी टोचवली की पटकन फुटतो, म्हणजे आउटर लेअर त्याचं फुटलं असं थोडक्यात. आणि भस्त्रिका प्राणायामाने फुफ्फुसाचे आउटर लेअर सुद्धा मजबूत होतात. तसेच फुफ्फुसामधील ज्या शिरा आहेत, एल्व्हिओल्स आहेत, दम्यामध्ये काय होतं, फुफ्फुसातील ज्या शिरा आहेत, म्हणजे समजा पाईप आहे, त्याच्यामध्ये म्युकस जाऊन बसतो, बरोबर आहे, आणि शिरा सुजतात, सूज येते, आणि मग श्वास घेताना गरगर असा आवाज होतो. तर कफ सुद्धा काढून टाकण्याचं काम भस्त्रिका करत असते. त्यासोबत एल्व्हिओल्सची इलॅस्टिसिटी वाढवण्याचं काम सुद्धा भस्त्रिका करत असते. सामान्य माणसाचं फुफ्फुस जे आहे ते असं फुगत असेल तर दम्याच्या लोकांचं थोडंसंच फुगतं. म्हणजेच बघा, आपण पहिल्या दिवशी प्राणायाम केलो, 8 दिवसापर्यंत सलग केलो, तर पहिल्या दिवशी आपल्याला थोड्या श्वासामध्ये फुफ्फुस भरतं लगेच. परंतु ज्यावेळी 8व्या दिवशी करू त्यावेळी मात्र फुफ्फुस भरायला सुद्धा वेळ लागतो, म्हणजेच धारण करण्याची क्षमता सुद्धा सुधारते. एक जण सांगा कोणीतरी 5 फायदे. फुफ्फुसामध्ये काही ब्लॉकेजेस असतील ते नाहीसे होतात. कफदोष नाहीसा होतो. दोन्ही नासिका मार्गाची शुद्धी होते. शरीरांतर्गत ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ठीक आहे. कोणी करायचं नाही सांगू शकता? त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे अशा व्यक्तीने भस्त्रिका प्राणायाम करू नये. तेच हृदय विकार असणाऱ्यांनी
हृदयविकार असणाऱ्यांची बायपास सर्जरी होते, किंवा बायपास सर्जरी होण्या अगोदर हृदयविकार असतील त्यांना, म्हणजे एखाद्याचं हृदय जोरात धडकतं, लवकर लवकर धडकतं, किंवा एखाद्याचं हृदय कमी धडकतं, म्हणजे हृदयामध्ये विकृती आहे. हृदयामध्ये विकृती असणाऱ्या लोकांनी भस्त्रिका करू नये. आणखीन काय सांगता येईल? किंवा जास्त चक्कर येत असेल वारंवार, तर त्या व्यक्तीने पण भस्त्रिका प्राणायाम करू नये. उच्च आणि करायचे रक्तदाब असेल तर असेल, एकदम स्लो, एकदम शांत संत गतीने करणे आवश्यक आहे. किंवा ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा पण व्यक्तीने भस्त्रिका प्राणायाम करू नये. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? ज्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे अशा व्यक्तींनी सुद्धा भस्त्रिका करण्याच्या नादाला लागू नये. काही जणांना फुफ्फुसामध्ये गाठी असतात, गाठी निर्माण झालेल्या असतात, अशा लोकांनी सुद्धा भस्त्रिका करू नये. म्हणजे फुफ्फुसाशी निगडीत जटिल विकार, साधारण विकार म्हणजे दमा वगैरे असतील तर ठीक आहे, त्यांनी करावं, गरजेचं आहे त्यांच्यासाठी, त्यांचं आरोग्य मात्र तिथं सुधारणार आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन एक विषय झाला सर्दीचा, वारंवार सर्दी वगैरे होणे, असे विकार, कफाशी संबंधित विकार. बघा, आणखीन एक विकार आहे मोटापा, म्हणजे लठ्ठपणा. हा विकार कशाचा आहे हो? पित्ताचा आहे का कफाचा आहे का वाताचा आहे? हा विकार सुद्धा कफाचा विकार आहे असं सांगितलेलं आहे. आणि मधुमेह, लठ्ठपणा हा कफाचा विकार आहे. अतिरिक्त कफ झाल्यामुळे सुद्धा लठ्ठपणा येतो. म्हणजेच कफावर नियंत्रण केल्यामुळे काय होणार आहे, तर लठ्ठपणा सुद्धा कमी करण्याचं कार्य भस्त्रिका करणार आहे. 5-7 फायदे जरी सांगितले तरी पुरेसे आहे तुम्हाला ते. पुढचा बघूया, भ्रामरी प्राणायाम. भ्रामरीमध्ये आपण गुंजन केलं, बरोबर आहे. आता समजा आपला मोबाईल आहे, या खुर्चीवरती ठेवला, व्हायब्रेट होतोय. नुसता व्हायब्रेट मग मोबाईलच होतो का हो? त्याच्यासोबत खुर्ची पण व्हायब्रेट होते. म्हणजे त्या मोबाईलची कंपनं त्या खुर्चीला मिळतात, पूर्ण खुर्चीला मिळतात. आणि खुर्चीमधून सुद्धा एक नाद उत्पन्न होतो, आवाज उत्पन्न होतो, मोठ्याने वाजतो बघा. मोबाईल उशीवर ठेवा, आवाज तितकासा येणार नाही, फक्त मोबाईलचाच तेवढा व्हायब्रेशनचा आवाज येतो. परंतु जर मोबाईल खुर्चीवर ठेवलेला असेल तर मोबाईलच्या व्हायब्रेशन सोबत खुर्चीचं पण व्हायब्रेशन ऐकू येतं. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचं आहे की व्हायब्रेशनचा प्रभाव. तर मेंदूला आपल्याला व्यायाम द्यायचा आहे. मग कसं द्यायचं? आता आपण हाताला व्यायाम दिला किंवा मेरुदंडाला व्यायाम दिला. मेरुदंडाला व्यायाम देताना काय केलं? पुढे झुकलं, मागे झुकलं, इकडं झुकलं, तिकडं झुकलं, पीळ दिली, ओढलं, ताणलं, सगळ्या क्रिया केल्या. परंतु आता मेंदूला कसा व्यायाम द्यायचा? त्याला दाबता येतं का, ओढता येतं का, ताणता येतं का, पीळ देता येते की काय करता येतं मेंदूला? काहीच करता येत नाही. कवटीमध्ये आहे, बरोबर आहे. मग कसा व्यायाम द्यायचा? कंपनाद्वारे. व्हायब्रेशन्स म्हणजे बघा, त्यावेळी ऋषींनी तितका पुढचा विचार केलेला आहे. मेंदूला कसं द्यायचं व्यायाम? तर व्हायब्रेशन्सद्वारे, कंपनाद्वारे. ज्यावेळी आपण एक कंपन तयार करतो, अनुभव बघा, मेंदूमध्ये सुद्धा त्याचे व्हायब्रेशन्स जाणवतात. म्हणजेच कंपनाद्वारे आपण मेंदूला एक प्रकारचा व्यायाम देतो. म्हणजेच भ्रामरीमुळं काय काय होतं? मग मेंदूला व्यायाम मिळाल्यामुळं तिथला रक्तप्रवाह, सर्क्युलेशन सुधारतं, मेंदूतील सर्क्युलेशन सुधारतं. सर्क्युलेशन सुधारलं म्हणजेच काय होत असतं? आता आपण बरेच वेळी म्हणलं, पोटातील सर्क्युलेशन सुधारलं, डोक्यातील सुधारलं, हातातील सुधारलं. म्हणजे ज्या भागामध्ये ताण येतो किंवा ज्या भाग आपण समजा, आता हे बोटाचा
सूक्ष्म व्यायाम केलो, 1 2 3 4 5 50, म्हणजे रक्तप्रवाह जो अवयव काम करतोय तिकडं रक्तप्रवाह, शरीर काय करतं आपलं, तिकडं रक्तप्रवाह जास्त पाठवतं. चालतोय म्हणजे पायाकडे रक्तप्रवाह जास्त पाठवतो. आता फक्त एकच बोट आपण असं करतोय तर ह्या बोटाकडे रक्तप्रवाह जास्त होतो, रक्तपात होतो शरीर, कारण काम करण्यासाठी काय लागते, रक्त लागते ह्याला, या अवयवांना. तसं मग मेंदूला रक्तपुरवठा सुधारित होतो, म्हणजे रक्तप्रवाह तिथे व्यवस्थित झाला तर रक्तातील जे पोषक तत्व आहे, जसं की विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स असतील, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, म्हणजे असे जे घटक आहेत, पोषक घटक, ते घटक जास्तीचे मिळतात. ते घटक जास्तीचे मिळतात म्हणजे साधारणतः आपल्याला काय म्हणता येतं, तर आरोग्य सुधारतं, तिथलं आरोग्य सुधारतं, मेंदूचं आरोग्य सुधारतं. मेंदूचं फिजिकली जर आरोग्य सुधारलं तर मेंटली सुद्धा आरोग्य तिथं सुधारणार आहे. म्हणजेच मेंदूचं शारीरिक आरोग्य सुधारलं तर मानसिक आरोग्य पण सहजच सुधारणार आहे. म्हणजेच मानसिक विकारामध्ये सुद्धा लाभ होणार आहे. डिप्रेशन असेल, तणाव असेल, उदासीनता असेल, ओसीडी सारखे विकार असतील, म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल तर मानसिक विकारामध्ये सुद्धा भ्रामरीचा फायदा होतो. तसेच चक्कर येण्याचा प्रकार असेल त्यामध्ये, परत उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा ही भ्रामरी केली तर चालते. ह्या भ्रामरीनं उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा कमी येते, रक्तदाब नियंत्रित व्हायला लागतो. तसेच आणखीन काय आहे मेंदूचं कार्य, तर एकाग्रतेमध्ये वाढ होते आणि त्याचसोबतच स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. असे विविध फायदे आपल्याला भ्रामरीचे मिळतात. कोणीतरी सांगा एकदम बघू. पाच फायदे सांगा कोणीतरी एक जण. भ्रामरी प्राणायामामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो, मेंदूमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते किंवा त्यामुळे रक्तातील घटक मेंदूला मिळाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. परत उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, एकाग्रता वाढते, तसेच स्मरणशक्ती सुधारते. ठीक आहे, छान छान. आणखीन कोण सांगेल? चक्कर येत असेल तरही लाभदायक आहे. उच्च रक्तदाब असेल तर. संगीताताई सांगा तुम्ही 2-3 फायदे. चक्कर येत असेल तरी हा प्राणायाम लाभदायक आहे, आणि उच्च रक्तदाब असेल तर त्यासाठी, परत मानसिक विकारासाठी, मनाचं संतुलन ठीक राहण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासाठी, बरोबर आहे, ब्लड सर्क्युलेशन, रक्तप्रवाह व्यवस्थित होतो भ्रामरी प्राणायाम. बरोबर आहे. मानसिक विकारामध्ये सांगता येईल का एखादं कोणतं तर? मानसिक ताणतणाव, डिप्रेशन जर असलं ना, आपण हा प्राणायाम केला तर मनाला थोडं शांत वाटतंय, बरोबर आहे, पॉझिटिव्ह वाटतंय. डिप्रेशन मध्ये उदासीनता. काही लोक असं असतात की रात्रंदिवस काहीतरी मनामध्ये असं, म्हणजे हसत नाही, बोलत नाही, त्यांच्या भावना येतात, सारखं उदासीनता, माझं कसं होईल, काय होईल पुढे, काय होईल, माझ्या कामाचं कसं होईल, माझं काम पुढे कसं होईल, म्हणजे सतत नको असलेले विचार येतात. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मनाची एकाग्रता वाढते, अभ्यासात लक्ष लागतं. हो, स्मरणशक्ती आणि एकाग्रता हे विद्यार्थ्यांसाठी दोन्हीही महत्वाचे आहे. एकाग्रतेने अभ्यास केला तर स्मरणशक्ती लक्षात राहणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे.
पुढचा बघूयात लगेच, वेळ कमी आहे आपल्याकडे. बहुतेक उद्याचा दिवस मिळेल आपल्याला, 15 तारीख आहे उद्या. आणि पुढचा प्राणायाम आहे शीतली. शीतली आणि शीतकारी दोन्ही जे प्राणायाम आहेत ते काय आहेत, आपल्या शरीराला शीतल करणारे आहेत. त्यांच्या नावामध्येच आहे बघा, शीतली म्हणजे शीतलता देणारे. आणि हे प्राणायाम उन्हाळ्यामध्ये करणं खूप महत्वाचं म्हणजे गरजेचं आहे किंवा लाभदायक आहे. हिवाळ्यामध्ये हे प्राणायाम करू नये, उन्हाळ्यामध्ये करावेत, कारण शरीराला ते शीतलता देणारे आहेत. त्याचसोबत पित्तविकार असतील बघा, उष्णता, शरीरातील उष्णता कमी करणारे, म्हणजेच पित्तविकार हा कसा आहे, उष्णतादायक आहे, जळजळ करणारा आहे, बरोबर आहे. म्हणजेच पित्त विकाराचं शमन करणारे आहे. भस्त्रिका जी होती ती कोणता काय कमी करत होती, कफ. भस्त्रिका कफ विकारांचं शमन करणारी होती. तसंच शीतली आणि शीतकारी हे काय कमी करणारे आहेत, पित्त. पित्त कमी करणार आहे. म्हणजेच पित्ताचं शमन झालं की तसेच अंगावर चट्टे असतील, लाल लाल धाबड असतील किंवा खाजवणे हा प्रकार असेल, असे हे सुद्धा पित्ताचेच विकार आहेत. तर शीतपित्त नावाचं बघितले का, चकते येतात बघा, लाल लाल छोटे छोटे शरीरावर येतात, पण उपचार न करता पण ते कमी होतात लगेच थोड्या वेळाने. शीतपित्त म्हणतात त्याला. म्हणजेच जळजळ करणं हा प्रकार हा पित्ताचा एक गुण आहे, जळजळ करण्याचा. म्हणजे तो कशा कशामध्ये येतो मग, काही जण म्हणतात की माझी छाती जळजळ करत आहे, पित्त वाढले, तर हे सर्व गुण तिथं दिसून येतात. मग शीतली असेल, शीतलीनं जळजळ कमी करण्याचा प्रकार कमी होतो. हातापायामध्ये जळजळ असेल, डोळ्यामध्ये जळजळ असेल किंवा खाजवण्याचा प्रकार असेल, खाजवत असताना सुद्धा तिथं उष्ण म्हणजे जळजळ वाढतं, हे झाले पित्ताशी संबंधित. शीतलता देणारे आहे. तसंच शीतकारीमध्ये काय सांगितलंय, भूक तहान कमी करणारे आहे. भूक आणि तहान कमी करणारे प्राणायाम आहेत. निद्रा आणि आळस या दोन्हीला पण कमी करणारे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला प्राणायामाचे या फायदे सांगता येतील. पडल गेला. एक जण फायदे सांगा आता कोणीतरी. शीतली प्राणायाम शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे आहेत, हातापाय जळजळ कमी करणारे आहेत, भूक तहान कमी करणारे आहेत, निद्रा आणि आळस कमी करणारे आहेत. बरोबर आहे, छान. तसेच शीतकारी प्राणायाम जो आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आठव्या प्रदीपिकेमध्ये, तर कामदेवाप्रमाणे शरीराला कांती प्राप्त होते. म्हणजेच थोडक्यात काय म्हणता येईल, सौंदर्य वाढवणारे. सुंदरता. कामदेव कसा आहे, सुंदर आहे. कामदेवाप्रमाणे शरीराची कांती वाढवणारे आहे. म्हणजेच त्वचेला तजेदारपणा, त्वचा तेजदार, निस्तेज अशी नाही तर तेजदार, ताजी टवानी टवटवी असं सौंदर्य देणारे सुद्धा आहे. भूक ताण कमी लागत असल्यामुळे म्हणजे बघा, योग्याला हे महत्वाचे आहे. जे योग्य आहेत, जास्त अन्न खात नाहीत, जास्तीत जास्त हवेवरच जगतात,
कमी प्रमाणामध्ये अन्न जेवढं मिळेल तेवढं खायचं आणि भिक्षा मागून खायची असते रोजच्या रोज. घरामध्ये साठवून ठेवत नाहीत, म्हणजे ते झोपडीमध्ये राहतात. ते झोपडीमध्ये अन्न साठवून ठेवत नाहीत, पिठाचा डब्बा नसतो त्यांच्यापाशी, चूल नसते, तर रोज आपल्याला जेवढं लागल तेवढं मागून येतात, भिक्षा मागून यायची आणि रोजचं रोजच पार करायचं. आजचा विचार आजच्या दिवसापुरता, उद्याच्या दिवसाचा विचार त्यांच्याकडे नसतो. ते परमेश्वराच्या जीवावर, परमेश्वराच्या विचारावर जगत असतात. म्हणजेच भूक तहान कमी लागावी योग्याला. साधना करताना तासन तास ध्यानात्मक आसनामध्ये बसतात, ध्यान करतात, 3-3 तास, 6-6 तास, 12-12 तास असं त्यांचं ध्यान चालत असतं. मग अशा वेळी भूक आणि तहान, भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही. म्हणजे प्राणायामामध्ये श्रेष्ठत्व मिळवलेलं असतं, त्याच्यामुळं भूक तहान त्यांना त्रास देत नाही. तसेच आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे शितकारीमध्ये, कोणताही उपद्रव न होता योगी राहू शकतो त्याला, असं सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे कोणताही उपद्रव म्हणजे सर? शारीरिक उपद्रव. तर अशा प्रकारे शीतकारीचे फायदे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तसेच शीतकारीमध्ये आणखीन एक फायदा सांगता येतो, दातांचा वास येणे हे सुद्धा कमी होतं. म्हणजे आपण ज्यावेळी श्वास घेतो, दातांची जी छिद्र आहेत त्याच्यामधून श्वास जातो, म्हणजे ऑक्सिजन जातो त्याच्यामधून. तेथील बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते नाश पावतात, किंवा मल असेल, दातांच्या छिद्रामध्ये मल असेल, तो सुद्धा निघून जातो. तोंडाची दुर्गंधी असा प्रकार असेल, कोणी करायचं नाही सांगू शकाल का? ज्यांना सर्दीचा त्रास होतो अशा व्यक्तींनी करू नये. ज्यांची प्रकृती थंड प्रकृती आहे शरीर, हो, थंड प्रकृती असणाऱ्यांनी करू नये. सर्दी कफदोष असणाऱ्यांनी करू नये. म्हणजेच कफदोष म्हणजेच नाक बंद होणे, घसा दुखणे, टॉन्सिल्स दुखतात बरेच जणांचे, टॉन्सिल दुखणाऱ्याने करू नये. त्रास जास्त होऊ शकतो. नाक बंद होतात, सारखीच नाकपुड्या बंद होतात अशांनी, किंवा नाक वाहतं सारखं सारखं अशांनी. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावा का करू नये? करावे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावे. म्हणजेच रक्तदाबाला कमी करणारे आहे हे प्राणायाम. आणि विशेष रक्तदाब म्हणजे कमी असणाऱ्यांनी करू नये. निम्न रक्तदाब म्हणजे लो बीपी असणाऱ्यांनी करू नयेत. उच्च बीपी, हाय बीपी असणाऱ्यांनी करावेत. पित्त विकार असणाऱ्यांनी करावेत. पुढे बघूया किती झाले प्राणायाम आपले. भस्त्रिका, भ्रामरी, शीतली आणि शीतका. झाले ना सर? 4 प्रकारचे प्राणायाम इथं होता. पुढचा जो भाग आहे तो क्रियांचा आहे. कोणते कोणते क्रिया आहेत? सूत्रनेती, रबर नेती आणि वस्त्रधौत या क्रिया आहेत. आज किती आहे तारीख? 14. म्हणजे बहुतेक उद्याचा दिवस मिळेल, परंतु उद्याच्या दिवसामध्ये 3 क्रिया आणि
IRT, QRT, DRT असं सायक्लिक मेडिटेशन आहे आपल्याला. सर 2 पिरियड घेऊ शकता का उद्या सर? मग सकाळी आणि संध्याकाळी सरांचा नशीब हो राम सरांचा आहे ना रात्री उद्या क्लास संध्याकाळचं आहे का? आहे 5 ते 6 घेणार आहेत राम सर. मग 4 नंतर ते पण करू शकतात ना आपल्याला. उद्या 4 ते 5 सांगितले. 4 ते 5 आहे का? ठीक आहे, मग बोलतो मी. काय करा सर मेडिटेशन जे आहे ना सकाळी घ्या आणि आता हे क्रिया जे आहेत ह्याची काय फक्त माहिती का प्रॅक्टिकल तर नाही ना करून दाखवणार फक्त माहिती. क्रियांना वेळ लागणार नाही, 27 मिनिटामध्ये होईल क्रियांचा भाग. मेडिटेशन मात्र घ्या सर आमचे सायकलिक मेडिटेशन. मेडिटेशनला जरा वेळ लागेल थोडा. सर वस्त्रधोती सूत्रधोती हे करून दाखवणार का? नाही माहिती द्यायची आहे त्यांची. ते करून दाखवले तुम्ही पण रबर माझ्याकडे हे नाही, सूत्र नाही. सर हे पण आहेत ना जीवा बंद आहे महाबंद आहे खेचरी मुद्रा. बरोबर आहे, त्याला 1 तास लागतो. 2 पिरियड